केलेलं आहे. पोटावरून लक्षात आपल्या छातीच्या बरगड्यांवरती केंद्रित करा. श्वास घेताना श्वासपटल आहे ते किंचित वरती उचललं जातं. तर श्वास सोडताना पुन्हा एकदा छातीच्या बरगड्या आहेत त्या पूर्वस्थितीत येतात. ही हालचाल खूप सूक्ष्मरित्या होती. काही वेळेस याची जाणीव पण आपल्याला होत नाहीये. ज्यांचा प्राणायामाचा अभ्यास दीर्घ आहे त्यांच्या लक्षात काही अंशांनी ही हालचाल येते. पण या ठिकाणी मुद्दाम छाती फुगून वरती उचलायची नाही किंवा आकुंचन करायची नाहीये किंवा खाली ढकलायची नाहीये. तर जे नैसर्गिक होतंय त्याची फक्त अनुभूती घ्या. आज आपण थोडंसं ओंकाराचं महत्त्व बघणार आहोत. त्याचे फायदे बघणार आहोत. तर संत ज्ञानेश्वरांनी ओंकाराला आकार चरण युगुल, उकार उदार विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे, म्हणजे गणपतीच्या संपूर्ण शरीराची उपमा ओंकाराला दिलेली आहे. आकार चरण युगुल म्हणजेच गणपतीची 2 पाय आहेत त्याला आकाराचं वर्णन केलेलं आहे. उकार उदर विशाल, उदर म्हणजे पोट, जे विशाल पोट आहे गणपतीचं त्याला उकाराची उपमा दिलेली आहे. तर मकार महामंडल मस्तकाकारे, जो मकार आहे त्याला मस्तकाची उपमा दिलेली आहे. हे ज्ञानेश्वर माऊलीच असं करू शकतात की गणपतीच्या संपूर्ण रूपाला ओंकाराची उपमा त्यांनी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यातील अ, उ आणि म या 3 मात्रांमध्ये गणेशाचं संपूर्ण वर्णन त्यात त्यांनी माऊलीने केलेलं आहे. आकार म्हणजे जी 2 पावलं आहेत ती सांगितलेली. उकार म्हणजे उदर पोट आणि मकार म्हणजे मस्तिष्क किंवा आपलं डोकं म्हणतो ते गणपतीचं. अशी ह्याला पूर्ण ओंकार जसा गिरवला जातो आकार उकार आणि मकार. मी एकदा ग्रुपवरती परत एकदा हे टाकते. आपल्या मागच्या बऱ्याच ग्रुपवरती त्याचे चित्र मी पाठवलेली आहेत. आता नाही इथं. तर म्हणजे आकार हा छोटासा असतो, उकार त्यापेक्षा थोडा आणखीन मोठा असतो आणि मकार आहे तो पूर्ण अर्धा उकार आणि त्याच्यावरती डोक्यावरती अर्ध चंद्रकोर आणि आणखीन एक बिंदू इतका मकार हा मोठा आहे. त्याचबरोबर संत तुकारामांनी सुद्धा गणपतीलाच ओंकाराच्या रूपामध्ये वर्णित केलेलं आहे. त्यांनी एक अभंग लिहिलेला आहे की ओंकार प्रदान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेशू जानियेला. म्हणजे हे जे तिन्ही देव आहेत त्यामध्ये ओंकाराचं पूर्ण विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि गणपती हा कशा रूपात आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेशू जानियाला. या अभंगावरून ओंकाराची प्राचीनता त्याचं स्वरूप आणि त्याचं महत्त्व हे आपल्या लक्षात येतंय. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी ओंकाराला गणेशाच्या रूपात पाहिलेलं आहे आणि त्यामुळं आपण देशोदेशी इतर देशांमध्ये जरी कुठे गेलो परदेशात तरी आपल्याला सगळ्या ठिकाणी गणेश भक्त आणि गणेशाची मंदिरं हे बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे कारण त्याला इतकं प्राचीन रूप आहे. व्यासांनी ओंकाराची जी काही महती आहे ती वेद आणि उपनिषदांमध्ये आपल्याला जास्त अनुभवता येते किंवा त्यातून त्याची सुरुवात झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. तर असा हा ओंकार आहे ज्याला संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी गणपतीची उपमा देऊन गणपतीच्या रूपामध्ये कसा ओंकार आहे ते आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे.
त्याचबरोबर मी मागच्या वेळेस जसं सांगितलं होतं की आमच्यातल्या एक ओंकार ताई आहेत, त्यांनी ओंकाराचं एक योगगीत तयार केलेलं आहे. तर त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जशी आपली ओंकाराची प्रार्थना आहे त्याप्रमाणे, या प्रणवाची करुण साधना, जीवन अमृतमय झाले, स्वरलहरीतून या ब्रह्म नाद ब्रह्म उमलले. म्हणजे त्यांनी खूप अगदी आकंतानं आपल्याला ओंकाराची साधना करायला सांगितलेली आहे. आणि त्यातून मिळणारं जे फळ आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे त्याचं महत्त्वही तितकंच अधोरेखित केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांच्या ती गोष्ट खूप तत्परतेने लक्षात येईल किंवा अनुभवतील. म्हणजे जसं की आपल्याला यातून काही शारीरिक व्याधी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. जसं आपण ओंकाराचं उच्चारण करतो तर आपल्या कंठावरती याचा जो ओंकारातील मकार आहे किंवा संपूर्ण आकार उकार आहे तो कंठावरती जास्त प्रमाणात व्हायब्रेट होतो. आणि त्या ठिकाणी आपले जे थायरॉइड ग्रंथी आहेत त्यावरती तो ताण जास्त व्हायब्रेट झाल्यामुळं ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे तो कमी व्हायला खूप छान मदत होते. शारीरिक काही काही ज्या व्याधी आहेत त्याचं निर्मूलन होतंय आणि संपूर्ण शरीरावरती आपला हा ओंकार इफेक्ट करतोय. जशी मनाची अस्वस्थता आहे, भीती आहे, निराशा आहे, ते दूर व्हायला खूप छान मदत होतीये. भीतीचं तर निर्मूलन इतकं पटकन होतंय की आमच्या ज्या पौर्णिमाताई आहेत त्यांनी त्यांच्या बऱ्याच पुस्तकांमध्ये याचे सगळे ही उदाहरणं दिलेली आहेत की त्यांचे स्वतःचे वडील वारलेले होते आणि त्या खूप त्यावेळी त्या राहायला नाशिकमध्ये होत्या आणि वडील पुण्यात होते. आणि तो काळ त्यांनी सांगितलंय 86 सालचा का काहीतरी. म्हणजे तर प्रवासाची इतकी साधनही नव्हती आणि त्यांना ते दुःख सहन करता येत नव्हतं. तर त्यांनी ओंकार म्हणत होत्या त्या. म्हणजे त्यातनं त्यांना बाहेर पडायसाठी इतका छान फायदा झाला की स्टेबल राहिले. ही अनुभूती मी पण स्वतः घेतलेली आहे की माझे पण वडील वारलेले असताना पण त्यावेळी मी योगाचा अभ्यास बरेच वर्ष करत होती. तर ते स्टेबल राहायला खूप मदत होती. म्हणजे आपल्याला दुःख नसतं असं नाहीये, परंतु दुःखातून पण त्या किती आवेग करायचा किंवा मनाची किती सांत्वन करून स्टेबल राहायचं हे या सगळ्या योगाभ्यास किंवा ओंकाराच्या अभ्यासातून साधनेतून आपल्या हे निश्चित जाणवतं. जसं आता काल मंगलताईंनी सांगितलं वर्गावरती की त्यांचे वडील पण आता गेलेले 10व्याच्या कार्याला की मोठ्या त्यांच्या बहिणीने ओंकार म्हणून घेतले लोकांकडून. तर जसं हे आत्म्याला विलीन होताना सुद्धा ओंकाराचे खूप छान फायदे किंवा त्या आत्म्याला एक प्रकारची शांती मिळावी ह्या उद्देशानेही हा ओंकार उच्चारला जातो आणि त्याचे तेही फायदे आपल्याला मिळू शकतात. तसंच त्यांनी सांगितलं की एक म्हणजे हा अनुभव आम्ही पण आमच्या 1-2-3 वर्गांवरती घेतलेला होता की परीक्षेचा काळ आला की त्या विद्यार्थ्यांना खूप ताणतणाव यायचा. काही जणांना उलट्या व्हायच्या, काही जण आजारी पडायचे. तर पौर्णिमाताईंनीच त्यांच्या वर्गामध्ये हे बऱ्याच साधकांकडून करून घेतलेलं की भीती असेल तर त्याच्या अगोदर परीक्षेच्या अगोदर तुम्ही किंवा रोज अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही एक 11 ओंकार म्हणा आणि मग अभ्यासाला बसा आणि मग तुमची स्थिरता किती आहे ते बघा. किंवा मनामध्ये जी धाकधूक आहे पेपर कसा जाईल, किती प्रश्न सुटतील मला किंवा इन जनरल आणखीन काय परीक्षेच्या बाबतीतली, तर ते कमी व्हायला सुद्धा खूप छान मदत होती. आमच्या वर्गावरती पण असं बऱ्याचदा झालेलं आहे की त्यावेळी मी पण विद्यार्थीच दशेत आजही विद्यार्थीच आहे. विद्यार्थी दशेत असताना पेपर आला की उलट्या व्हायच्या. म्हणजे आणि मग नंतर ताईंच्या कानावरती ही गोष्ट गेलेली होती. तर त्यांनी सांगितलं की अगोदर ओंकार म्हणा आणि हा सलग अभ्यास साधारण एक 6 महिने त्यांनी केला आणि नंतर परीक्षा दिली. तर त्यावेळी कसल्याही प्रकारची भीती नव्हता. पेपर इतका छान सोपा गेला. तर हे प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे काही साधकांच्या बाबतीत तर ही गोष्ट निश्चितच असते की अभ्यास सगळा झालेला असतो पण एक प्रकारची मनात जी भीती असते ती दूर करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी मंत्राचा किंवा मंत्रजपाचा एखादा आधार घ्यावा लागतो. किंवा परीक्षेच्या कालावधीत बरेच जण सांगतात की विद्यार्थी खूप देवाच्या दर्शनाला जातात किंवा नमस्कार करून मग परीक्षेला येतात. तर ही भीती दूर व्हावी हाच एक मेन उद्देश असतो त्यात. म्हणजे तुम्ही देवाच्या दर्शनाला गेलाय म्हणून
पेपर त्याला लगेच सोपा जाईल असं अजिबात नाही. पण मनामध्ये जी धाकधूक आहे ती कमी होऊन स्थिरता येण्यासाठी, तर ह्याच्यासाठी ओंकाराचा खूप जास्त फायदा होतोय. आता ह्याबरोबर आणखीन काय काय शारीरिक तक्रारी दूर व्हायला मदत होती. तर जसं की मी मागच्या आठवड्यात पण सांगितलं होतं की माझ्याच ह्या वर्गामध्ये एक जण पुण्याच्या होत्या, साधक कात्रच्या. त्यांनी सांगितले की त्यांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास गेल्या अनेक वर्षापासून होता आणि त्या सलग 15 दिवस वगैरे करायला लागल्यानंतरच त्यांना ते जाणवायला लागलं की आपली पचन संस्था खूप छान कार्य करायला सुरुवात झालेली आहे आणि माझं कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप कमी झाला. हे त्यांनीच फोन करून मला सांगितलं होतं. कारण आपण जे ओंकाराचा उच्चार करतोय त्यावेळी अचा उच्चार करताना पूर्ण नाभीपासून आपला श्वास घेतला जातो आणि त्या ठिकाणी व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होते. तर त्याचा नाभीवरती आणि तिथल्या संपूर्ण आजूबाजूच्या प्रदेशावरती खूप छान प्रकारचा इफेक्ट होतो. व्हायब्रेशन्स तिथं पोहोचवले जातात. त्यामुळे पचन संस्थेचं कार्य सुधारायला आणि पचनाच्या तक्रारी दूर व्हायला खूप छान मदत होते. जसं थायरॉइड ग्रंथींचा फायदा आहे सांगितला, त्याचबरोबर दुसरा सांगितला की अस्वस्थता, भीती, निराशा हे दूर व्हायला मदत होती. त्याचबरोबर पचनाच्या तक्रारी आहेत त्या दूर व्हायला मदत होती. ओंकाराचं उच्चारण करताना पूर्ण पाठीच्या कण्याला सुद्धा त्याची व्हायब्रेशन्स जाणवत असतात. तर हे खूप पूर्वीच्या अभ्यासामध्ये असा आलेला अनुभव किंवा संशोधन झालेलं आहे की जी कुंडलिनी आहे, जी 3 साडेतीन भाग वेटोळे करून बसलेली आहे, तर ती पुन्हा एकदा वरती यायला किंवा वरच्या दिशेने सरकायला मदत व्हायला ओंकाराच्या उच्चारणाचा सुद्धा फायदा होतो. पण त्यावेळी तो अभ्यास आहे तो आणखीन खूप वेगळ्या दिशेने केला जातो. आजच्या सारखा इतका सहजतेने सोपा केला जात नव्हता किंवा जे ऋषीमुनी तो अभ्यास करत होते त्यांची दिनचर्या, आहार विहार आणि हे सगळंच वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे त्यांना तो अनुभव जास्त लवकर किंवा तीव्रतेने येत होता. आज तो अभ्यास करताना खूप तन्मय त्यांनी ज्यावेळी तो अभ्यास करेल आणि खूप झोकून देईल त्या साधनेसाठी, तेव्हाच तो अनुभव येणार आहे. परंतु आपल्या पाठीच्या कण्यामध्ये संपूर्ण व्हायब्रेशन्स होत असल्यामुळे पाठीच्या कण्याची जी कार्यक्षमता आहे, लवचिकता आहे, ती वाढायला सुद्धा आसनांसारखाच ओंकाराच्या उच्चारणाचा सुद्धा आपल्याला फायदा मिळतोय. त्याचबरोबर आहे की झोपेच्या तक्रारी आहेत, म्हणजे सुरुवातीला काही जणांना बराच हा त्रास असतो. तर कालांतराने जसजसा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करताय तसतसं तुम्हाला निद्रानाशेचा त्रास म्हणजे झोप यायला खूप छान मदत होते आणि निद्रा नाश जो त्रास आहे काही जणांना गोळी घ्यावी लागते, तर ते पण काही कालांतराने तुम्ही पण ह्याच सगळ्यामध्ये मात्र सातत्य खूप महत्वाचं आहे. तुमचं जर सातत्य मत असेल तर तुम्हाला हे अनुभव निश्चितच खूप कमी कालावधी, जसा तुमचा अभ्यास आहे त्या प्रमाणात तुम्हाला ते अनुभव मिळायला मदत होणार आहे. झोप शांत लागते, मनाची खूप छान एकाग्रता वाटते. म्हणून खास विद्यार्थ्यांवरती याचे जास्त प्रयोग चालतात. जसं आम्ही आमच्या योग प्रवीणच्या वर्गामध्ये संशोधन करत असतो. ह्या संशोधनामध्ये बरेच आमच्यासारखे साधक असतात जो परीक्षेचा अभ्यास करतात. ते विद्यार्थ्यांवरती ओंकाराचा काय इफेक्ट होतोय ह्याच्या खूप प्रकारे वेगवेगळ्या, म्हणजे एक गट असतो त्यांना ओंकार म्हणायला लावलेला असतो आणि एक गट असतो त्यांच्याकडून ओंकार न म्हणून घेता त्यांची एक मेंदूची चाचणी असते ती केली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे सलग अगोदर 20 एक वस्तू दाखवल्या जातात, त्यांची नावं सांगितली जातात आणि सलग 1 2 3 महिने अभ्यास करून घेऊन त्यांची ती टेस्ट घेतली जाते. तर जे ओंकार म्हणतात ते त्या टेस्टमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रगती केलेली असते त्या लोकांनी. आणि ज्यांच्याकडून हा अभ्यास करून घेतलेला नसतो त्यातील काही साधकांना काही त्यातल्या गोष्टी आहेत त्या आठवत असतात, बाकी सगळ्या गोष्टी आठवत नसतात. असा त्याच्यातला दोन्हींमधला फरक, तफावत असती, ते काढले जातं, कॅल्क्युलेशन केलं जातं आणि मग ते संशोधन म्हणून प्रकाशित केलं जातं. तर हे विद्यार्थ्यांवरती खूप होते, कारण विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, आकलनशक्ती, स्थिरता, एकाग्रता वाढायला खूप छान मदत होती. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर खूपच उपयुक्त असा हा ओंकाराचा अभ्यास आहे. चंचलता मनाची खूप असते, ती कमी व्हायला पण याचा खूप छान फायदा होतो. त्याचबरोबर स्फूर्ती वाढते, म्हणजे कोणतंही कार्य करताना काही वेळेस बऱ्याचदा असं असतं की काम तर करायचं असतं पण आपल्याला उत्साह नसतो, निरुत्साह असतो, त्यामुळं ते कार्य आजच्या ऐवजी आपण उद्या करू असं ढकलतो.
परंतु हे जर सातत्य असेल ओंकाराच्या साधनेमधलं, तर आपल्याला एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये. आणि ते कार्य उद्याच्या ऐवजी आजच्या आजच आपण करावं अशी आपल्याला मनापासून एक इच्छा निर्माण होते आणि आपण त्याप्रमाणे ते कार्य करायला सुरुवात करतो. म्हणजे स्फूर्तीचा अभ्यास आहे, फायदा आहे. त्याचबरोबर ताणतणाव मुक्ती, तणाव मुक्ती करताच ओंकाराचा अभ्यास पूर्वी आमच्या योगाभ्यासामध्ये केला जायचा. कारण योगाच्या पहिल्या वर्गापासूनच आम्हाला परीक्षा आहेत म्हणजे. आणि ह्या परीक्षा देताना वय साधारण बऱ्यापैकी प्रमाणात वाढलेलं असतं. आता खूप आत्ताच्या कालावधीमध्ये खूप कमी वयामध्ये मुलं हे परीक्षा देत आहेत, योग प्रवेश परिचय वगैरे असं, किंवा शिक्षक होत आहेत म्हणजे असं. पण आमच्या काळात आम्ही बऱ्याच जणी गृहिणीच असायचो, त्यामुळे घरातला घरसंसारावरून ज्यावेळी हा अभ्यास करायचो त्यावेळी जरी येत असेल तरी मनावरती ताणतणाव असायचाच. आणि त्यासाठी आम्हाला ओंकाराचा जास्तीत जास्त फायदा व्हायचा, किंवा आमच्याकडून ते सातत्यानं वर्गामध्ये करून घेतलं जायचं, की जेणेकरून तुम्ही जे करताय ते तुम्हाला सगळं स्मरण व्हावं, आठवावं आणि तुम्ही योग्य प्रकारे आपला जो पेपर आहे तो द्यावा. तर हे परीक्षेच्या संदर्भातलं झालं. तसंच आपल्या घरातील पण इतर गोष्टींमध्ये आपल्याला भरपूर सारा ताणतणाव असतो. तो दूर करण्यासाठी सुद्धा ओंकाराच्या उच्चारणाचा, ओंकाराच्या साधनेचा आपल्याला खूप छान फायदा होतो. जर तुम्ही जशी आपल्याला ओंकाराची साधना करायला सांगितलेली की तुमचा पाठीचा कणा सरळ असणं आवश्यक आहे, कोणत्याही ध्यानात्मक आसनात, साध्या आसनात बसला तरी चालेल, डोळे मात्र अलगद मिटून घ्यावेत, ते जडपणे दाबून नयेत, हलकेसे मिटून घ्यावेत, एवढं सगळं जर तुम्ही कृती केली तर ओंकाराचं ध्यान हे कमी कालावधीमध्ये पण खूप उत्तम प्रकारे होतं. आणि ह्यातले बरेच साधक आता तो अनुभव घेत आहेत. आपण साधारण 21 मिनिटं ओंकाराचं उच्चारण करतो, त्यातले काही शेवटची मिनिटं आहेत ते गाढ एकतर निद्रा लागलेली असती, कारण आपण एक प्रकारे ते पण मेडिटेशनच आहे, एक प्रकारे त्यामध्ये आपण अंतर्मुख झालेला असतो. अंतरंगात डोकावल्यासारखं आपल्या पूर्ण बाह्य विश्वाचा विसर पडलेला असतो आणि काही कालावधीसाठी आपण एका ट्रान्समध्ये गेलेला असतो. तर हे सगळं होण्याचं कारण असं, कारण तुम्ही ते तितकं तन्मयतेने ती साधना करताय, म्हणून तुम्हाला तो रिझल्ट आता दिसायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच साधकांना शेवटी शेवटी पूर्णपणे गाढ निद्रा लागलेली असती, किंवा तुम्ही त्या ओंकाराच्या ध्यानामध्ये पूर्ण विलीन झालेला असता. तर ताणतणाव दूर होऊन एक प्रकारचं छोटंसं मेडिटेशन पण आपण यामध्ये करतोय. तर असे हे छोटे छोटे दिसायला खूप साधे सोपे परंतु प्रकर्षाने आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि त्यातून मिळणारी जी काही चेतना आहे त्याचे खूप सारे आपल्या शरीराला आणि शरीराबरोबरच आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचे फायदे व्हायला मदत होते. ओंकार साधनेसारखाच जसं आपण योगाभ्यास करतो किंवा ओंकार साधना करतोय, त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे त्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते. आपल्या घरामध्ये सुद्धा ओंकाराची व्हायब्रेशन जी काही व्हायब्रेट होत आहेत, त्यामुळे आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात निगेटिव्हिटी दूर दूरपर्यंत फिरकत नाहीये. म्हणजे आपण कायम आपण उत्साही, आनंदी आणि ऊर्जावान राहायला मदत होतीये. त्याचबरोबर विचारांची जी काही देवाणघेवाण आहे ती खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह व्हायला मदत होते, जेणेकरून आपण कुठलाही विचार करताना त्यात निगेटिव्हिटी कुठेही येऊ देत नाहीये. किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आला तर आपण त्याच्यावर थोडासा विचार करतो की हे आपण करतो हे कृत्य योग्य आहे का अयोग्य आहे म्हणून, आणि त्यावरती आपण निर्णय घेऊन मग आपण पुढच्या व्यक्तीला तशा प्रमाणात रिप्लाय देतो. तर असे खूप छान असे जसे आपल्या रोजच्या संसारातील ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करणारा, आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या आपल्या ज्या काही तक्रारी आहेत, शंका आहेत, कुशंका आहेत, ह्या दूर करणारा असा ओंकार. त्याचबरोबर आपल्याला आध्यात्मिक प्रगती, जसे ऋषीमुनींना आध्यात्मिक प्रगतीमध्ये ओंकार साधनेचा खूप सारा असा फायदा मिळालेला आहे, तसाच फायदा आपल्यालाही मिळत आहे. म्हणजे आपल्यातले बरेच साधक आता ह्या वर्गामधले त्यांची आध्यात्मिक प्रगती वाढायला खूप छान मदत झालेली आहे. तर हे सगळं होण्यासाठी या ओंकाराचा आपल्याला खूप छान फायदा होतोय. आता जसं आपण दैनंदिन जीवनातील किंवा आपल्या शारीरिक तक्रारी दूर व्हायला ओंकाराच्या फायद्यांचा विचार केला, तसंच आपण पुढच्या भागामध्ये वेद आणि उपनिषदांमध्ये
ओंकाराचे काय फायदे होते किंवा कशातून तो निर्माण झाला आणि त्यामध्ये ऋषीमुनींना त्याचे काय काय अनुभव आले हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर चला आता आपण आज सुरू करूया ओंकाराचं उच्चारण. पुन्हा एकदा हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन माझ्याबरोबरच एकत्र ओंकाराचं उच्चारण करूया सलग 11 मिनिट.